जेव्हा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा केल्याचा आरोप लागतो तेव्हा आपलं संविधान त्या व्यक्तीला काही खूप महत्त्वाचं संरक्षण देतं. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण याच संरक्षणाचा पाया असलेल्या भारतीय संविधानातील कलम 20 बद्दल बोलणार आहोत. तर मग मनात प्रश्न येतोच की गुन्हा केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला नक्की कोणते मूलभूत अधिकार मिळतात. याचं उत्तर आपल्याला थेट कलम 20 मध्ये मिळतं. हे कलम न्याय प्रक्रियेत प्रत्येकाला निष्पक्ष संधी मिळावी याची खात्री करतं. कलम 20 हे खरं तर आरोपींसाठी एका ढालीसारखं काम करतं, जी ढाल कायदेशीर कारवाई सुरू असताना होणाऱ्या अन्यायापासून त्या व्यक्तीला वाचवते. चला तर मग पाहूया ही ढाल नेमकी कशी काम करते. या कलमाचा मुख्य उद्देश एकदम स्पष्ट आहे. कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होता कामा नये. आणि म्हणूनच या 3 अत्यंत महत्त्वाच्या तरतुदी आहेत ज्या कायदेशीर प्रक्रियेदरम्यान प्रत्येकाला संरक्षण देतात. हे संपूर्ण संरक्षण 3 मजबूत स्तंभांवर उभा आहे. पहिला स्तंभ आहे पूर्वलक्षी कायद्यांपासून संरक्षण, दुसरा एकाच गुन्ह्यासाठी दुहेरी शिक्षेपासून संरक्षण, आणि तिसरा, जो खूप महत्त्वाचा आहे, स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी जबरदस्ती करण्यापासून संरक्षण. चला आता एक एक करून हे स्तंभ जरा खोलात जाऊन समजून घेऊया. चला वळूया आपल्या पहिल्या स्तंभाकडे. याला एक्स पोस्ट फॅक्टो कायद्यांपासून संरक्षण असंही म्हणतात. याचा सोपा अर्थ असा की सरकार भूतकाळात जाऊन कायद्याचे नियम बदलू शकत नाही. मग हा पूर्वलक्षी कायदा म्हणजे नेमकं काय? तर हा असा कायदा असतो जो एखादी घटना घडल्यानंतर बनवला जातो, पण तो मागच्या तारखेपासून लागू केला जातो. आपलं कलम 20 नेमकं याच गोष्टीवर बंदी घालतं. या संरक्षणाचे काही नियम आहेत ते समजून घेऊया. बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा केली तेव्हा जर ती कायद्यानुसार गुन्हा नव्हती तर नंतर कायदा बदलून त्या व्यक्तीला दोषी ठरवता येत नाही. दुसरं म्हणजे गुन्ह्याच्या वेळी जी शिक्षा कायद्यात लिहिली होती त्यापेक्षा एक कणही जास्त शिक्षा देता येत नाही. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे जे संरक्षण आहे ना ते फक्त फौजदारी म्हणजे क्रिमिनल केसेससाठी लागू होतं. म्हणजे कर किंवा कौटुंबिक वाद यांसारख्या दिवाणी प्रकरणांमध्ये हे लागू होत नाही. आता आपण दुसऱ्या स्तंभाकडे जाऊया. हा स्तंभ आहे दुहेरी शिक्षेपासून संरक्षणाचा, ज्याला इंग्रजीमध्ये डबल जेपर्डी असंही म्हणतात. याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ आहे एका गुन्ह्यासाठी एकच शिक्षा. डबल जेपर्डी हे फक्त आपल्याकडेच नाही तर जगभरात स्वीकारलेलं एक महत्त्वाचं कायदेशीर तत्त्व आहे. यानुसार जर एखाद्या व्यक्तीवर एखाद्या गुन्ह्यासाठी खटला चालवून निकाल दिला गेला असेल, मग तो काहीही असो, तर त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा नव्याने खटला चालवता येत नाही. कलम 20 मधल्या दुसऱ्या तरतुदीचं सार हेच आहे. जर एखाद्या व्यक्तीवर खटला चालला आणि त्याला शिक्षा झाली तर त्याला पुन्हा त्याच गुन्ह्यासाठी त्याच प्रक्रियेतून जावं लागणार नाही. खरं तर हे आपल्या न्यायव्यवस्थेतील निष्पक्षतेचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आता आपण आलो आहोत तिसऱ्या आणि शेवटच्या स्तंभाकडे. हा आहे मौन बाळगण्याचा अधिकार, म्हणजेच स्वतःच्याच विरोधात साक्ष द्यायला भाग पाडण्यापासून असलेलं संरक्षण. ह्याचा अर्थ अगदी सोपा आहे. कोणत्याही आरोपी व्यक्तीला पोलीस किंवा न्यायालय तू तुझ्याच विरोधात बोल किंवा गुन्हा कबूल कर अशी जबरदस्ती करू शकत नाही. कायद्याच्या भाषेत याला सेल्फ इन्क्रिमिनेशन पासून संरक्षण असं म्हणतात. हे कलम 20 मधल्या तिसऱ्या तरतुदीचं मूळ तत्व आहे. आरोपीला शांत राहण्याचा, मौन बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी माझ्याच विरोधात काहीही बोलणार नाही असं म्हणण्याचा कायदेशीर हक्क त्याला हे कलम देतं. पण थांबा, गंमत इथेच संपत नाही. आपल्या सर्वोच्च न्यायालयाने या अधिकाराची व्याप्ती आणखी वाढवली आहे. याचा अर्थ हे संरक्षण फक्त कोर्टाच्या आतच नाही तर पोलीस तपासाच्या टप्प्यावरही लागू होतं. हे एक उत्तम उदाहरण आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरोपीची इच्छा नसताना त्याची नार्को ॲनालिसिस किंवा ब्रेन मॅपिंगसारखी कोणतीही वैज्ञानिक चाचणी करणं हे त्याच्या स्वतःविरुद्ध साक्ष देण्याच्या अधिकाराचं थेट उल्लंघन मानलं जाईल. तर आत्तापर्यंत आपण हे 3 स्तंभ पाहिले. आता आपण याच्या सगळ्यात महत्त्वाच्या पैलूकडे वळूया, आणि तो म्हणजे या अधिकारांचं अतूट म्हणजे कधीही न तुटणारं स्वरूप. हे अधिकार इतके जास्त मूलभूत मानले जातात की भारतीय संविधानात त्यांना एक असं विशेष स्थान मिळालं आहे जे इतर अनेक मूलभूत हक्कांना सुद्धा नाहीये. खरं तर कलम 20 अंतर्गत मिळणारे हे हक्क त्या अगदी मोजक्या मूलभूत हक्कांपैकी आहेत ज्यांना सरकार कधीही कोणत्याही परिस्थितीत सस्पेंड करू शकत नाही किंवा काढून घेऊ शकत नाही. अगदी राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात सुद्धा. हो, अगदी खरंय.
देशात राष्ट्रीय आणीबाणी जरी लागली असली ना, तरीही कलम 20नी दिलेले हे 3ही अधिकार अबाधित राहतात. ते कोणीही काढून घेऊ शकत नाही. आणि खरं सांगायचं तर हेच या कलमाचं खरं सामर्थ्य आहे. चला जाता जाता एका विचाराने थांबूया. जो अधिकार एका आरोपी व्यक्तीला संरक्षण देतो, तोच अधिकार सरतेशेवटी संपूर्ण समाजासाठी एक संरक्षण कवच कसं बनतो, या प्रश्नावर नक्की विचार करण्यासारखा आहे.